हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. नेहमीप्रमाणे मी आज घेऊन आले एक नवीन गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड अपडेट. तर तुम्हाला नवीन जॉब रिलेटेड अपडेटची इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर आजची जी नोटिफिकेशन आहे ही युनियन बँक ऑफ इंडिया रिलेटेड आहे. तर या बँकेमध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर या पोस्टची रिक्रुटमेंट आउट झालेली आहे. तर आपण ही इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये पाहूया. तर टोटल 400 वॅकन्सीज आहेत आणि त्याची सॅलरी 40,000 रुपये बेसिक पेमेंट असेल. तर वेगवेगळ्या पोस्टसाठी जी काय सॅलरी असेल, जे काय एज्युकेशनल क्वालिफिकेशन असेल, काय एज असेल, तर त्याची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत. तुम्ही जर फ्रेशर असाल तर तुम्ही या पोस्टसाठी नक्की अप्लाय करू शकता. तर ही युनियन बँकेची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे. त्यांनी ही नोटिफिकेशन स्पेशालिस्ट ऑफिसर या पोस्टसाठी आउट केलेली आहे. ही जी युनियन बँक आहे ही पब्लिक सेक्टर बँक आहे की ज्यामध्ये खूप चांगल्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला भेटू शकतात तुमच्या करिअर रिलेटेड. त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या पोस्टसाठी ज्या काय वॅकन्सीज आहे, जे काय तुमचं स्केल असेल तुमच्या पोस्टचं, त्यानंतर जे काही बेसिक पेमेंट असेल, तर त्याची डिटेलमध्ये इथे एक चार्ट दिलेला आहे. तुम्ही जर सिनियर मॅनेजर रिस्क डिसिप्लिनमध्ये अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी 60 वॅकन्सीज आहे आणि तुम्हाला बेसिक पेमेंट 63,840 हे असेल आणि तुमची जी स्केल असेल ती MMGS थर्ड तुमची ग्रेड आणि स्केल असू शकते. त्यानंतर दुसरी जी पोस्ट आहे मॅनेजर रिस्क डिसिप्लिनमध्ये, त्यासाठी 60 वॅकन्सीज आहेत. मॅनेजर सिव्हिल इंजिनियर ह्या डिसिप्लिनसाठी 7 वॅकन्सीज आहेत. मॅनेजर आर्किटेक्ट ह्या डिसिप्लिनसाठी 7 पोस्ट आहेत. तुम्हाला जर मॅनेजर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर यासाठी 2 वॅकन्सीज आहेत. त्यानंतर मॅनेजर प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट या पोस्टसाठी 1 वॅकन्सी आहे. मॅनेजर फॉरेक्स या पोस्टसाठी 50 वॅकन्सी आहे. ही ग्रेड 2 ची पोस्ट असेल. त्यासाठी पेमेंट असेल 48,170 रुपये आणि तुमचं जे इन्क्रीमेंट होईल पर इयर हे 1740 रुपयांनी होईल आणि हे पेमेंट ऑलमोस्ट 1 वर्ष असेल. 1 वर्षानंतर तुमचं पेमेंट हे जवळपास 49,910 रुपये एवढं करण्यात येईल. तर ही डिटेलमध्ये सॅलरीची इन्फॉर्मेशन यांनी इथे दिलेली आहे. त्यानंतर मॅनेजर चार्टर्ड अकाउंट या पोस्टसाठी 14 वॅकन्सीज आहे. ही ग्रेड 2 ची पोस्ट आहे. असिस्टंट मॅनेजर टेक्निकल ऑफिसर या पोस्टसाठी 26 वॅकन्सीज आहे. ही ग्रेड 1 ची पोस्ट असून यासाठी 36,000 जवळपास पेमेंट असणार आहे. असिस्टंट मॅनेजर फॉरेक्स या डिसिप्लिनसाठी 120 वॅकन्सीज आहे आणि ही ग्रेड 1 ची पोस्ट असून 36,000 तुम्हाला सॅलरी भेटणार आहे. आता आपण वॅकन्सीज पाहिला तर कॅटेगरी वाईज किती तुम्हाला वॅकन्सीज असतील त्या रिलेटेड पोस्टसाठी आणि फिजिकल हँडिकॅप पर्सनसाठी किती रिझर्वेशन आहे तर याची डिटेलमध्ये त्यांनी इथे माहिती दिली आहे. तुम्ही ती पाहू शकता. स्पेशालिस्ट ऑफिसर या पोस्टसाठी ॲप्लिकेशन 12 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर ह्या ड्युरेशनमध्ये तुम्ही कधी फिल करू शकता. हे ॲप्लिकेशन ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला भरायचं आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ॲप्लिकेशन फिल करू शकता. आता स्पेशल ऑफिसर या पोस्टसाठी काय एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे असेल तर पहिला एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तुम्ही इंडियन सिटीजन पाहिजे. त्यानंतर एज, एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि वर्क एक्सपिरियन्स हे पोस्ट वाईज वेगवेगळे त्यांनी क्रायटेरिया लावलेले आहेत. तर पहिली जी पोस्ट आहे सिनियर मॅनेजर रिस्क, तर यासाठी 30 ते 40 वर्ष एज पाहिजे. एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुमचं सर्टिफिकेशन फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंटमधून झालेलं पाहिजे किंवा तुम्ही चार्टर्ड फायनान्शियल अनालिस्ट या इन्स्टिट्यूटचे होल्डर असाल किंवा तुम्ही CA असाल किंवा तुमचं फुल टाईम MBA झालं असेल फायनान्समधून किंवा तुम्ही मास्टर मॅथमॅटिक्स असाल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तुमच्याकडे जर सर्टिफिकेट्स असतील एक्झामिनेशनचे की रिस्क इन फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा NIBMचे तर ते खूप डिझायरेबल आहे. त्या सर्टिफिकेशनसाठी तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल. त्यानंतर तुमच्याकडे जर 5 वर्षाचा मिनिमम रिस्क रिलेटेड वर्क एक्सपिरियन्स असेल तर त्या कॅन्डिडेटला प्रेफरन्स दिला जाणार आहे. सेकंड जी पोस्ट आहे मॅनेजर रिस्क, तर ह्या पोस्टसाठी तुमचं 25 ते 35 वर्ष एज लिमिट पाहिजे. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुमचं सर्टिफिकेशन जर ह्या फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंटमधून असेल किंवा तुम्ही CA असाल किंवा तुम्ही CFA इन्स्टिट्यूटचे होल्डर असाल किंवा तुमच्याकडे फुल टाईम MBA असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता.
तर वर्क एक्सपिरियन्समध्ये तुमच्याकडे मिनिमम 2 इयर्सचा रिस्क रिलेटेड वर्क एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल. तिसरी जी पोस्ट आहे मॅनेजर सिव्हिल इंजिनियर, तर ह्या पोस्टसाठी 25 ते 35 वर्ष एज लिमिट आहे. तुमचं जर सिव्हिल इंजिनिअरिंगमधून BE किंवा BTech झालं असेल आणि 60% मार्क्स असेल तर तुम्हाला अप्लाय करता येईल. त्यानंतर तुमच्याकडे 3 वर्षाचा जर कन्स्ट्रक्शन किंवा मेंटेनन्स किंवा बिल्डिंग किंवा गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमध्ये एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट आहे मॅनेजर आर्किटेक्ट, तर ह्या पोस्टसाठी तुमचं एज लिमिट पाहिजे 25 ते 35 वर्ष. त्याच्यानंतर तुमचं जर आर्किटेक्टमधून बॅचलर डिग्री झाली असेल आणि 60% मार्क्स असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तुम्हाला ऑटोकॅडचं फक्त चांगलं नॉलेज पाहिजे. त्यानंतर वर्क एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे 3 वर्षाचा असेल, प्लॅनिंगचा असेल, डिझायनिंग किंवा सुपरविजन किंवा एक्झिक्युशनचा असेल किंवा तुम्ही एखाद्या गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा पब्लिक सेक्टर कंपनीमध्ये काम केलं असेल ॲज अन आर्किटेक्ट तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतरची जी पोस्ट आहे मॅनेजर इलेक्ट्रिकल इंजिनियर, तर ह्या पोस्टसाठी 25 ते 35 वर्षामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर तुमचं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्ट्रीममधून BE किंवा BTech पाहिजे, 60% मार्क्स असेल आणि तुम्ही AICTE अक्रेडिटेड इन्स्टिट्यूटमधून BTech कंप्लीट केलं असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. तुम्हाला 5 वर्षाचा जर वर्क एक्सपिरियन्स असेल मेंटेनन्स ऑफ HT किंवा LT पॅनल किंवा केबल्स, इंडस्ट्रियल वायरिंग तर तुम्हाला त्या पोस्टसाठी प्रेफरन्स दिला जाणार आहे. नंतरची जी पोस्ट आहे मॅनेजर प्रिंटिंग टेक्नॉलॉजिस्ट, तर ह्या पोस्टसाठी तुमचं एज लिमिट पाहिजे 25 ते 35 वर्ष. त्यानंतर प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमधून जर तुमचं BE किंवा BTech झालं असेल आणि 3 वर्षांचा तुमच्याकडे प्रिंटिंग लाईन किंवा पेपर व्हेरिफिकेशनचा जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पोस्टसाठी नक्की अप्लाय करू शकता. त्यानंतरची जी पोस्ट आहे मॅनेजर फॉरेक्स, तर ह्या पोस्टसाठी तुमचं एज लिमिट पाहिजे 25 ते 35 वर्ष. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुमचं जर कोणताही गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीमधनं जर ग्रॅज्युएशन झालं असेल आणि तुमचं जर फुल टाईम MBA किंवा PGDBA किंवा PGAPM ह्या डिसिप्लिनमधून तुमचं MBA असेल तर आणि तुमच्याकडे 3 वर्षाचा जर बँकिंग आणि फायनान्सचा फॉरेन ट्रेडमधला जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतरची जी पोस्ट आहे मॅनेजर चार्टर्ड अकाउंट, तर ह्या पोस्टसाठी तुमचं एज लिमिट पाहिजे 25 ते 35 वर्ष. तुम्ही जर ICAI ह्या इन्स्टिट्यूटमधून चार्टर्ड अकाउंटंटचं क्वालिफिकेशन कंप्लीट असेल, तुमच्याकडे 2 वर्षाचा CAचा एक्सपिरियन्स असेल बँकमधला किंवा कोणता पण एजन्सीमधला तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. नेक्स्ट पोस्ट आहे असिस्टंट मॅनेजर टेक्निकल ऑफिसर, तर ह्या पोस्टसाठी तुमचं एज लिमिट पाहिजे 20 ते 30 वर्ष. तुमचं जर डिग्री इन इंजिनिअरिंग तर ह्या स्ट्रीममधून सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, प्रोडक्शन असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल किंवा कम्प्युटर सायन्स यामधनं जर तुमचं BE किंवा BTech असेल तर तुम्ही ह्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. त्यानंतर असिस्टंट मॅनेजर फॉरेक्स, त्याच्या 120 वॅकन्सीज आहेत तर यासाठी एज लिमिट आहे 20 ते 30 वर्ष. त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन असेल आणि 60% मार्क्स असेल किंवा त्याचबरोबर तुमचं MBA कंप्लीट असेल तर तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. तर यांनी इथे नोटमध्ये जे त्यांनी शॉर्ट फॉर्म्स यूज केलेले आहे त्याचं डिटेलमध्ये फुल फॉर्म्स वगैरे दिलेले आहे ते तुम्ही इथे पाहू शकता. आता कॅटेगरी वाईज जे एज रिलॅक्सेशन आहे तर ते त्यांनी इथे दिलेले आहे की SC साठी 5 वर्ष असेल, OBC साठी 3 वर्ष असेल किंवा फिजिकल हँडिकॅप पर्सनसाठी 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. आता या स्पेशालिस्ट ऑफिसर या पोस्टसाठी सिलेक्शन प्रोसेस राहणार आहे की पहिली तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन होईल किंवा ग्रुप डिस्कशन होईल. त्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू असेल. पर्सनल इंटरव्ह्यू हा नंबर ऑफ ॲप्लिकंट किंवा जे कॅन्डिडेट आहेत त्यावर डिपेंड राहणार आहे. ऑनलाईन टेस्टमध्ये जे स्ट्रक्चर असेल एक्झामचं ते इथे दिलं आहे. त्याच्यामध्ये 4 सब्जेक्ट असेल, तुमचं रिझनिंग असेल, क्वांट असेल किंवा तुमचं जे पोस्ट असेल त्याच्याशी रिलेटेड जे नॉलेज असेल, त्यानंतर इंग्लिश लँग्वेज असेल, तर असे टोटल 4 सब्जेक्ट असेल. त्याच्यासाठी तुम्हाला 2 तासाची एक्झाम आहे 200 मार्क्सची. तर त्या टेस्टच्या रिझल्ट नंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यू घेतला जाईल. जे एक्झामिनेशनचं सेंटर असेल तर त्यांनी इथे लिस्ट दिली आहे. तुम्ही नियरेस्ट तुमचं लोकेशन ॲज अ एक्झामिनेशन सेंटर म्हणून चूज करू शकता. आता यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायची लिंक यांनी इथे दिली आहे. तुम्ही इथे या लिंकवर जाऊन क्लिक करून तुमचा ऑनलाईन फॉर्म फिल करू शकता. पर्सनल
पर्सनल इंटरव्ह्यूला येताना कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यायचे आहेत, तर त्यासाठी पहिल्यांदा तुमचं इंटरव्ह्यूचं कॉल लेटरची प्रिंटआउट पाहिजे. त्यानंतर तुम्ही जे रजिस्ट्रेशन केलं आहे या पोस्टसाठी तर त्याची प्रिंटआउट पाहिजे. त्यानंतर तुमचा डेट ऑफ बर्थचं प्रूफ पाहिजे. त्यामध्ये तुमचं कोणतं पण 10चं मार्कशीट असेल, 12चं मार्कशीट असेल. त्यानंतर तुमच्याकडे फोटो आयडेंटिटी पाहिजे. त्यानंतर तुमचं मार्कशीट जे काही तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही दाखवले त्याचं सगळे मार्कशीट पाहिजे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट पाहिजे. जर कॅन्डिडेट ओबीसीचा असेल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची रिक्वायरमेंट आहे. इन्कम अँड ॲसेट सर्टिफिकेटची रिक्वायरमेंट आहे. डिसेबल असाल तर तुम्हाला डिसेबिलिटी सर्टिफिकेटची रिक्वायरमेंट आहे. तर ह्या जी सगळी लिस्ट आहे डॉक्युमेंटची तर त्या लिस्टमधले डॉक्युमेंट तुम्ही पर्सनल इंटरव्ह्यूला जाताना घेऊन जायचे आहे. आता ह्या पोस्टसाठी जी ॲप्लिकेशन फी राहणार आहे ही ओपन आणि ओबीसी कॅटेगरीसाठी 850 रुपये आहे आणि SC आणि ST जे बाकीचे कॅन्डिडेट आहेत त्यासाठी एक्झाम फी नसणार आहे. ह्या ॲडव्हर्टाईजमध्ये त्यांनी वेगवेगळे फॉर्मॅट दिले आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा फॉर्मॅट कसा असेल किंवा कास्ट सर्टिफिकेटचा फॉर्मॅट कसा असेल तर तो तुम्ही रिफर करू शकता. तुमच्याकडे जर ते डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये बनवून ते डॉक्युमेंट्स प्रोव्हाइड करू शकता. डिसेबिलिटी सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही हा फॉर्म यूज करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही युनियन बँक ऑफ इंडिया यामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसर या पोस्टसाठी अप्लाय करू शकता. यामध्ये खूप जास्त वॅकन्सीज आहेत तर तुम्ही नक्की पहा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. तर अशाच वेगवेगळ्या गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड नोटिफिकेशनची माहिती मिळवण्यासाठी माझ्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.